नमस्कार। आज आपण अगदी मस्त असा झणझणीत आणि चमचमीत असा शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा ह्याचा रस्सा बनवतोय। अगदी मस्त असा हा चविष्ट होतो आणि आपण हा कुकरमध्ये बनवतोय। तर सुरुवातीला इथे मी कुकर तापत ठेवला आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे इतकं तेल घालायचं आणि मोहरी घातलेली आहे, थोडंसं हिंग आणि एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घातलेला आहे आणि छान असा तेलामध्ये परतून घातलेला आहे। थोडासा कढीपत्ता घातला आणि त्यानंतर एक लहान टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित असं तेलात परतून घ्यायचं, अगदी कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत। त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा आपला घरगुती कुठलाही मसाला आपण जो घरात वापरतो तो घालायचा आहे। आता मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा, आपला कांदा टोमॅटो छान परतून झालाय। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत ह्या शेंगा। तर ह्या शेंगा मी ह्याच्या वरच्या साली काढून घेतल्या, त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि एक मोठा बटाटा त्याच्या अशा उभ्या फोडी करून ह्यामध्ये घातलेले आहेत। तर शेंगा आणि बटाटा आपल्याला छान असे हे मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। हे पहा, मस्त असं आपण तेलामध्ये हे परतून घेतलंय। आता ह्यामध्ये ओलं खोबरं, कांदा, लसूण, आलं आणि थोडासा टोमॅटो घातलेला होता, ह्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे, वाटण करून घेतलेलं आहे। ते वाटण मी ह्यामध्ये घातलेलं आहे। ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुकं खोबरंसुद्धा भाजून घालू शकता। आता तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी, जितका रस्सा हवा त्यानुसार पाणी घालायचं आहे। तर इथे मी साधारण 1.5 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे। छान एकदा चमच्याने व्यवस्थित सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि आता 2 चमचे इथे मी दाण्याचा कूट घालणार आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचा हा कूट आहे, हा अवश्य घाला, ह्यामुळे भाजीला अगदी मस्त अशी चव येते, त्यामुळे दाण्याचा कूट नक्की घाला। तर सगळं एकदा व्यवस्थित चमच्याने हलवून घेतलं आणि आता घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आपले सगळे जिन्नस यामध्ये घालून झालेले आहेत। आता कुकरचं झाकण मी लावलेलं आहे आणि आपल्याला ह्याला फक्त 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत मध्यम आचेवर। जास्त शिट्ट्या द्यायच्या नाहीत, नाहीतर मग शेंगा जास्त शिजतील आणि मग त्याचा गाळ होईल। तर आपल्याला फक्त ह्याला 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत। तर इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, वाफ जिरली आणि त्यानंतर मी झाकण उघडलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा शेंग बटाट्याचा रस्सा तयार झालेला आहे। रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे। अगदी मस्त असा झटपट हा कुकरमध्ये होतो आणि करायला अगदी सोपा आहे। तुम्ही चपातीसोबत खा, भातासोबत खा किंवा भाकरीसोबत खा, अगदी मस्त असा चविष्ट होतो। तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।